श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर आणि सिंपल अशी मिरर वर्कची डिझाईन शेअर करणार आहे, ज्याचं बॅक नेक आणि स्लीव्स तुम्ही पाहिलं असेल. इथे मी आता तुम्हाला फ्रंट नेकचं डिझाईन करून दाखवते. ही आहे आपल्या ब्लाऊजचा फ्रंट नेक आहे. इथे आपल्याला आता डिझाईन क्रिएट करायची आहे. आता त्यासाठी पहिले आपल्याला इथे निडल घ्यायची आहे. इथे मी एकदम बारीक साईजची आणि एकदम बारीक पॉईंटची निडल घेतलेली आहे, ज्यातून आपले जे बीड आहे ते इझिली लोड होतील अशा प्रकारची इथे मी निडल घेतलेली आहे. त्याच्यानंतर जो आपल्या ब्लाऊजचा कलर आहे त्या कलर शेडचा आपल्याला नॉर्मल आपला मशीन थ्रेड घ्यायचा आहे आणि तो डबल धागा घ्यायचा आहे आपल्याला निडलमध्ये लोड करून. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे पहिले 2 mm गोल्डन बीडने वर्क करायचं आहे. त्यासाठी इथे मी आधी निडल वरच्या साईडने लोड करून घेतली, खाली आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. हे आहे 2 mm चे गोल्डन बीड. तर हे आता आपल्याला निडलमध्ये लोड करून घ्यायचे आहेत. तर इथे आता 2 mm चे गोल्डन बीड निडलमध्ये लोड करून झालेले आहेत आणि आपल्याला जेवढं थ्रेड हवं त्यामध्ये आपल्याला बीड लोड करून घ्यायचे आहेत. इथे बीड लोड करून झाल्यानंतर हे आपल्याला चिटकवायचे आहेत. त्यासाठी आता इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर करते. इथे मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या लाईनवरती आता पहिले ग्लू लावून घ्यायचा आहे. इथे मी पहिले ग्लू लावून घेते. ग्लू लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला आपले जे 2 mm चे गोल्डन बीडची जी लाईन आहे ती प्रॉपर अशी चिटकवून घ्यायची आहे. तर बीड चिटकवून झाल्यानंतर आता इथे आपल्याला एंड नॉट मारायची आहे. इथून आता आपल्याला निडल खालच्या साईडने लोड करून घ्यायची आहे. इकडे आता निडल खालच्या साईडने लोड करून झाल्यानंतर बॅक साईडला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. इथे जिथे फिनिशिंग लाईन आहे तिथे मी निडल लोड करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता बॅक साईडला आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे. तर इथे 2 mm चे गोल्डन बीड झाल्यानंतर इथे आता आपल्याला 4 mm चे गोल्डन बीड घ्यायचे आहेत. इथे पुन्हा मी निडल वरच्या साईडने काढून घेतली आहे आणि इथे मी आता 4 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि ते बीड आता आपल्याला निडलमध्ये लोड करून घ्यायचे आहेत. इथे मी निडलमध्ये 4 mm चे गोल्डन बीड लोड करून घेतलेले आहेत. तर ते आता आपल्याला चिटकवायचे आहेत. त्यासाठी पुन्हा मी इथे फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे. फॅब्रिक ग्लू लावल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आपले 4 mm चे जे गोल्डन बीड आहेत ते चिटकवून घ्यायचे आहेत. तर इथे सुद्धा आता आपल्याला पुन्हा सेम करायचं आहे. निडल खालच्या साईडने लोड करून आपल्याला खाली गाठ मारून घ्यायची आहे.
तर इथे 4 चे गोल्डन बीड झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला इथे 2 चे गोल्डन बीड घ्यायचे आहेत. सो त्यासाठी इथे मी निडल वरच्या साईडने काढून घेतली आणि पुन्हा आता आपल्याला आपल्या धाग्यामध्ये, आपल्या थ्रेडमध्ये 2 चे जे गोल्डन बीड आहेत ते लोड करून घ्यायचे आहेत. बीड लोड करून झाल्यानंतर आता पुन्हा मी इथे फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर पुन्हा मी 2 चे गोल्डन बीड त्याच्यावरती जी लाईन आहे ती चिटकवून घेतलेली आहे. आणि इथे सुद्धा सेम पुन्हा आपल्याला निडल खालच्या साईडने लोड करून तिथे आपल्याला खाली गाठ मारून घ्यायची आहे. तर इथे आपले 2 गोल्डन बीड आणि 4 च्या गोल्डन बीडने सुंदर अशी बॉर्डर आपली इथे तयार झालेली आहे. सो इथे गोल्डन बीडने बॉर्डर क्रिएट करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे मिररचा वापर करायचा आहे. सो त्यासाठी आधी इथे आपण मेजरमेंट घेणार आहोत. सो इथे मी छोट्या साईजचे मिरर घेतलेले आहेत राऊंड शेपचे. सो राऊंड शेपचे मिरर आपल्याला इथे चिटकवायचे आहेत. सो त्यासाठी इथे आता आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. सो 1-1 सेंटीमीटरवरती आपल्याला इथे मेजरमेंट करून घ्यायचं आहे आणि जी आपली बॉर्डरची लाईन आहे त्याच्यामध्ये अंतर ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला दोन्ही डिझाईनमध्ये अंतर ठेवायचं आहे. सो इथे 1-1 सेंटीमीटरचं मी मार्किंग करून घेते. तर इथे मी 1-1 सेंटीमीटरचं मार्किंग करून घेतलेलं आहे. सो आता याच्यावरती आपल्याला राऊंड शेपचे जे आपण मिरर घेतलेले आहेत ते चिटकवायचे आहेत. सो त्यासाठी आता इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहे. सो इथे मी छोट्या साईजचे राऊंड शेपचे मिरर घेतलेले आहेत आणि आता इथे आपण जिथे आपण मेजरमेंट घेतलेला आहे तिथे आपल्याला फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे आणि हा चिमटा आपले जे मिरर आहे ते उचलून लावण्यासाठी इथे मी चिमट्याचा वापर करते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता. सो जिथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तिथे मी ग्लूने पॉईंट काढून घेते. तर इथे आता फॅब्रिक ग्लू लावून झालेलं आहे. सो फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर इथे आता मी चिमटा घेतलेला आहे आणि इथे आपले राऊंड शेपचे जे स्मॉल साईजचे मिरर आहेत ते आता आपल्याला प्रत्येक ग्लूवरती लावून घ्यायचे आहेत. तर इथे मिरर चिटकवून झाल्यानंतर आपल्याला याच्याभोवती गोल्डन बीडने वर्क करायचं आहे. सो पुन्हा आता मी इथे निडल घेतलेली आहे आणि पुन्हा मी इथे 2 चे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि 2 च्या गोल्डन बीडने आपल्याला पूर्ण आपला जो राऊंड शेपचा मिरर आहे त्याच्याभोवती गोल्डन बीडने वर्क करायचा आहे.
तर इथे गोल्डन बीडने वर्क करून झालेलं आहे. पूर्ण जे आपले राऊंड शेपचे मिरर आहेत त्याच्यावरती 2 mm गोल्डन बीडने वर्क करून झालेलं आहे. सो आता इथे मिडलला जी जागा आहे तिथे आपल्याला मिरर लावायचे आहेत. सो त्यासाठी इथे मी ड्रॉप शेपचे मोठ्या साईजचे मिरर घेतलेले आहेत. सो इथे मिडलला जी आपली एम्प्टी जागा आहे तिथे आपल्याला ड्रॉप शेपचे मिरर लावून घ्यायचे आहेत. सो त्यासाठी पुन्हा इथे मी आता फॅब्रिक ग्लूचा वापर करते. सो इथे फॅब्रिक ग्लूने मिडलला मी आधी 2-2 लाईन काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या दोन्ही फॅब्रिक ग्लूच्या लाईनवरती आपल्याला 2-2च्या रेंजमध्ये आपले जे ड्रॉप शेपचे मिरर आहेत ते चिटकवून घ्यायचे आहेत, लावून घ्यायचे आहेत. तर इथे आपले ड्रॉप शेपचे मिररसुद्धा लावून झालेले आहेत आणि इथे खूप सुंदर आणि छान अशी मिरर वर्कची डिझाईन तयार झालेली आहे. खूप सुंदर आणि खूप सिंपल अशी डिझाईन आहे आणि आपल्या ब्लाऊजवरती सुद्धा खूप छान अट्रॅक्टिव्ह अशी ती दिसते आहे. सो याची मी ऑलरेडी बॅकनेक आणि स्लीव्सची व्हिडिओ अपलोड केलेली आहे, ज्याला खूप सुंदर आणि छान असे व्ह्यूज गेलेले आहेत. तुम्ही नसेल पाहिलं तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही ती व्हिडिओ नक्की पहा. सो इथे मी तुम्हाला फ्रंट नेकची डिझाईन करून दाखवलेली आहे. सो इथे सुंदर आणि सिंपल अशी आपली फ्रंट नेकची मिरर वर्कची डिझाईन तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.